तर आम्ही आता सेटअप करून घेतलेलं आहे. आणि पाटल्या दरांची कौला लावलेली होत ना, त्या कौलांखाली आग घालतले आणि त्या कौलांवरती ते परतले. ते काय जरासा कसं आहे? तर नमस्कार मंडळी, मी अमोल परब स्वागत करतो माझ्या छोट्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आम्ही आज बनवणार कौलावरचं चिकन. तर मंडळी आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे कसं बनवतात ते, पण आम्ही कधी कोकणामध्ये बनवलं नाही. तर मंडळी आम्ही कोकणामध्ये आलो आणि आज बनवणार आहे आणि तुम्हाला ते दाखवणार आम्ही कशा प्रकारे बनवतो ते. तर मंडळी चला आपण बघूया कौलावरचं चिकन कसं बनवलं जातं ते. आमच्यासोबत आहेत शुभम परब शेफ आणि आमचे स्पेशल कुक मुंबईवरनं आले ते मकरंद परब. तुम्ही त्यांचं लुक एकदा बघून घ्या मंडळी. आणि तसंच मग आपण तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारे आम्ही कौलाचं चिकन बनवतो. चला तर मग बघू. तर म्हणजे आता विघ्नेश आता हे बघा असा चिकन साठून घेतोय, म्हणजे आम्ही बोनलेस वेगळं करतोय. जरा प्रकाश होऊन दे रे. आणि हड्डी वेगळी करतोय. हे बघा, हे बोनलेस जे आहे त्याचं आम्ही हे करणार आहे, कौलावर त्याला फ्राय करणार आहे. आणि हड्डीचा आम्ही चिकन बनवणार आहे, चिकन रस्सा बनवणार आहे मस्त एकदम. तर आता माझी काकी आता मिक्स करून घेते, पूर्ण पेस्ट वगैरे मिक्स केली आहे. त्याच्यामध्ये आला लसूण पेस्ट, मसाला, हळद आणि त्यानंतर लिंबू वगैरे मिक्स करून घेतलंय. आता ते आपण चिकनला ग्रेव्ही लावणार आणि ते आपण फ्राय करणार आहे. तर म्हणजे आपण बघूया कशा प्रकारे आपली रेसिपी बनते ती. आपली काकी आपल्याला मदत करणार आहे. त्याचप्रमाणे माझी वाईफ आम्हाला मार्गदर्शन करते कशा प्रकारे बनवलं जातं ते चिकन. तर कल्पिता परब तुम्ही एकदा सांगा कशा प्रकारे बनवलं जातं ते घेणार आणि पाटल्या दरांची कौला लावलेली होत ना, त्या कौलांखाली आग घालतले आणि त्या कौलांवरती ते परतले. शिजला का ते लोक खातले. ओके, तू नाही खात का? आम्ही नाही खात. आमका मेथीची भाजी बनवलेली आहे, ती मेथीची भाजी आम्ही खातले. ओके ओके, याची आपण काय बनवतो काकी? चिकनची ग्रेव्ही. चिकनची ग्रेव्ही बनवतोय. ओके थोडं दही पाहिजे होतं पण नाही, आता जाऊ दे. ओके, दही टाकलं तर टेस्ट येते काय? टेस्ट अजून आली असती, ओके छान लागलं असतं. काय करणार नाही थोडंसं. तर आपल्या इकडे जे बनते ते हे कौलाचं चिकन हे बनते करून ठेवलंय. ओके, आणि हे आता चिकनची ग्रेव्हीसाठी, चिकनच्या ग्रेव्हीसाठी. ओके, तर आम्ही आता सेटअप करून घेतलेलं आहे मस्त पैकी. आता याच्या खालती आग पेटवणार आहे आणि याच्यावरती चिकन फ्राय करणार आहे. परफेक्ट. विघ्नेश, मंगुआदा, प्रथमेश, दीपाका, शुभम आणि बघणारे मंडळी तुझी बायको माझी बायको कल्पिता आणि हा छोटा बच्चन वंश. एवढी मंडळी आहे. अजून पण मंडळी जॉईन होणार आहे जेव्हा चिकन इकडे बनेल खायला. तर चला मंडळी बघूया. तिने आपण आग पेटवतोय, म्हणजे ही माडाची सावळं घेतलंय आणि त्यानंतर आपण त्याच्या खालती घातलंय ते आग करायला नारळाचे सोडणं. यानेच आपली मस्त आग पेटणार आहे. आणि आम्ही गावी याचा जास्त आगीचा वापर करतो, म्हणजे आग पेटवायला वापर करतो. हा टाक टाक. बरी भेटली आग, बरी भेटली. धूर बरोबर मस्त येत रे. धूर बघू, डोळ्यात गेलं पाणी येतात डोळ्यात लगेच. पिंट्या कोण्यात पण पेटवा, पेटवणार नाही. आगीन मस्त भडका घेतलाय आणि मस्त आता चिकन आता मला वाटतं त्याच्यावर भाजणार आहे आणि खायला पण खूप मजा येणार आहे. तर आपला प्रथमेश जरा जास्तच मेहनत घेतोय. आता टाका तेल. प्रथमेश किरीश का सुनू घे. ए मग क्या सुनाव जरा. नाही काय टाइम आहे, काय गरम झाला कौला. किरीस का गाणं सुनने के लिए टाइम. हा ते कौला गरम झाला लागायला पाहिजे. चल दीपक लाव, आता लाव, चल लाव लाव. मकरन घे तर भात पण शिजायला. आपले स्पेशल शेफ दीपक परब आता याच्यावर तेल लावतायत. ऍक्च्युली यांचं आपल्या अंधेरीला मस्त चायनीज भजीचं दुकान आहे मंडळी. आपण तिकडे पण येऊ शकता आणि चायनीज भजी खाऊ शकता. आज ते इकडे कला दाखवत आपल्या गावी येऊन.
बघूया ते कशा प्रकारे बनवतात ते एकदम परफेक्ट मध्ये. दीपक मंचुरियन त्यांच्या दुकानाचं नाव आहे, तर तुम्ही एकदा जाऊन आस्वाद घ्या. आणि हेल्पर त्यांचा पोरगा विघ्नेश आणि हा मकरंद, हे दोन हेल्पर आहेत. हा हे ब्लॉग हे अंश चिमटा मागितला हा चल सोड माझे डोळे दुखत. अरे एक किसने देती जवळ ठेव पिंट्या येते का लाईन मध्ये काय लावतं, स्टंप लावतं. अरे त्या काकाचा हात ओ माहिती द्या मी करतो हे चिमटा कुठे मॅग्नेट बरोबर झालेलं नाही. हा माहितीये ट्राय करून बघूया. रडायला लागलं. थोडे उडला काय. हा. इथे लावत जाता खूप मेहनत घेतात पोरं आपली. केला काकाने वेळे एवढे चारी बाजूला आणि एकदम थोडं चिमटा द्या हो. अरे काय चिमटा नाही, पलटवणार कसं. मग चमचा घेऊन ये. मी ठेवलं ते. अरे चिमटा नाही, चिमटा घेऊन या. अरे जवळ ठेव ना पिंटा. आता आम्ही चारचं बघूया परतून, मग कसं वाटत काय बघायचं. हा द्या कलेजी बिलेजी. हा टाकून दे एकाच्या पाच टाक. बघा ते पलटव आता. काहीतरी द्या पलटायला. मस्त शिजते बघ. अरे हे काय आणलंयस तू. एकदम हलका जास्त नाही लावायचं, एकदम नॉर्मल बोलतात ना त्याच्यावर ना दादा. असं करायला पाहिजे मस्त. मग ते होणार ते फ्राय होणार रे, ते फ्राय होणार. थांब ना एकदम टेस्ट मारी आणि समजेल. आररोड भेटला असता ना तर अजून घट्ट आलं असतं आणि एकदम जरा लॉलीपॉप कसं असतं तसं आलं असतं. नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वर्षाला हे करूया, आरोड घेऊन येऊया. पण आहे का. तर हे बघा मंडळी, मस्त असा फ्राय झालेला आपला चिकन. आणि बघू शकता तुम्ही कसं एकदम दिसतंय, ते एकदम मस्त दिसतंय एकदम. तर खायला पण तेवढीच मजा येणार आहे. आणि हे जे बनवणार आहेत ते आपले दीपक परब काका. आपण झालेलं आहे ते पपल्या शेठ, रोहन. आणि मंचुरियन. थांब वहिनींसोबत बोलते मी जरा. थांब, मंचुरियन देते तुका खाऊ. आता तुम्ही चलत जाऊया. चलत नाही, ओमकार येता ना आमका गाडी घेऊन तिकडे. गरम आहे. खा बघूया, खा. ते काय द्यावं जरासा. कसं आहे, कडक भारी. कसं वाटलं रे. ओके. मी तर बाबा व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे आपण काय खाऊ नाही शकत. नाही होणार हड्डी पण. हड्डी थोडी ना कशी आतलं मांस ते तर चला तर मंडळी, सगळे जर आपले चिकन खाऊ गेलेले आहेत, तुम्हाला सांगितलेले पहिल्यांदाच. हे बघा फायनल व्हायचंय. मस्त वेगळे चिकन खाऊ गेलेले आहेत, तुमका सांगलेलं आहे. चिकन झाल्यावर सगळे मंडळी खाऊ घेतले, पहिले कोण करू येऊचे नाही. हे बघा आता मस्त वेगळी माणसं जमलेली आहेत. आता चिकन ताव मारतले सगळेजण. तर चला आपण जाऊया आता. व्हिडिओ एंड करते मी आता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. नवीन असे नवीन व्हिडिओ घेऊन येत राहतले आणि तुमका दाखवत राहतले. चला तर मग.